वसिष्ठकाश्यपोत्री जमदग्निस्य गौतमः विश्वामित्रभरद्वाजौ सप्तर्षयो भवन. सृष्टीरचनेच्या उद्देशाने ब्रह्मदेवाने योगमायेने 14 पुत्र निर्माण केले. सगळ्यात पहिल्यांदा एकटे ब्रह्मदेव शांतपणे क्षीरसागरामध्ये निद्रा घेत असताना त्यांना असं जाणवलं की आधीचा प्रलय झालेला आहे, आता सगळं काही शांत झालं आहे, आता पुन्हा विश्वाची निर्मिती करावी, कारण एकटं राहणं काही शक्य नाही. म्हणजे पुन्हा निर्मितीचा विचार महाविष्णूंच्या मनात आला आणि त्यांनी अशा प्रकाराने ब्रह्मदेवाची स्वतःच्या नाभिकमलातून उत्पत्ती केली. उद्देश हाच होता की सृष्टीची रचना करावी ब्रह्मदेवांनी. मग त्यांनी ब्रह्मदेवाला सांगितलं, जन्माला ते बालक म्हणालं की मी कोण आहे. म्हणजे त्याला हा महत्त्वाचा प्रश्न पडला की मी कोण आहे आणि माझी निर्मिती कशा करता झाली. म्हणून त्यांनी चारी बाजूला पाहिलं, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या चारी बाजूला पाहिलं, कशासाठी माझी निर्मिती झाली. मग असं जेव्हा त्यांना मनात आलं आणि त्यांनी इकडे तिकडे बघितलं तेव्हा त्या चारही बाजूंना त्यांना मुख प्राप्त झाले. म्हणजे चहू बाजूंनी ते बघतायत आणि सगळ्या बाजूंनी ज्ञान घेण्याची त्यांची इच्छा आहे असं त्यातून प्रतीत झालं. मग त्यांनी ब्रह्मदेवांना पुन्हा महाविष्णूंना प्रश्न विचारला की मी कोण आहे हे मला कळेल का, माझी उत्पत्ती कशासाठी झाली. मी जरी सर्वदूर बघतोय, इकडे तिकडे बघतोय, तरीसुद्धा मला समजत नाही आहे की माझी निर्मिती कशा करता झाली. मग त्यांना नाभिकमलातून असा त आणि प ही 2 अक्षरं ऐकू आली. ती अक्षरं ऐकू आल्याबरोबर त्यांना समजलं की तप आपल्याला करायचं आहे. मग त्यांनी त्या अक्षरांचा अर्थ घेतला आणि 12 वर्ष तपश्चर्या केली. मी कोण आहे याचा शोध घेतला आणि तपश्चर्या केली. 12 वर्षानंतर पुन्हा महाविष्णू प्रगट झाले आणि त्यांनी सांगितलं की आता तुला विश्वाची निर्मिती करण्यास काही हरकत नाही. त्यांना तेव्हा प्रश्न पडला, इतकी मोठी जबाबदारी मला दिली आहे, तर ही जबाबदारी पार केल्यानंतर मला असं वाटेल की या विश्वाची निर्मिती मी केली आहे म्हणजे हा अहंकार मला होईल. त्यांनी महाविष्णूंना हा प्रश्न विचारला की तुम्ही म्हणताय की निर्मिती कर, पण हे सगळं केल्यानंतर त्याचं श्रेय मी घेण्याची शक्यता आहे आणि मला त्याचा अपमान होण्याची पण शक्यता, मला त्याचा अहंकार होण्याची मला शक्यता आहे. तेव्हा यावर काहीतरी उपाय करा, कारण मला अगदी सतत नतमस्तक नम्र आणि फक्त ज्ञान मिळवायचं आहे, एवढंच माझं काम आहे. या 12 वर्षाच्या तपात मला निदान एवढं तरी माहिती झालं की मला तपश्चर्येनंतर काहीतरी चांगलं करायचं आहे, पण त्याचा अहंकार मला होता कामा नये. मग असा प्रश्न जेव्हा विचारला तर आपल्या महाविष्णूंना खूप आनंद झाला की आपल्या मुलाच्या मनातल्या ह्या कल्पना इच्छा बघून त्यांना आनंद झाला आणि त्यांनी त्याला चतुश्लोकी भागवत सांगितलं. 4 श्लोक त्यांनी भागवताचे त्याला सांगितले आणि सांगितलं, हे सगळं जर तू समजून घेतलं आणि ह्यानंतर तुला कोणत्याही प्रकारचा अहंकार होणार नाही याचा आशीर्वाद मी तुला देतो आणि तू अतिशय शांत मनाने विश्वाच्या उत्पत्तीला सुरुवात कर. मग त्यांनी सृष्टीरचनेच्या उद्देशाने ब्रह्मदेवाने योगमायेने बाकी 14 पुत्र निर्माण केले. 14 पुत्र मग त्यांनी मनापासून ज्यांची निर्मिती झाली ते आहेत मरीची ऋषी. नेत्रापासून उत्पत्ती झाली ते अत्री. मुखापासून उत्पत्ती झाली ते अंगिरस. कानांपासून उत्पत्ती झाली तो पुलस्त्य. नाभीपासून उत्पत्ती झालेला पुलह. हातापासून निर्मिती झाली तो कृतू. त्वचेपासून ज्यांची निर्मिती झाली ते भृगू. असे 7 पुत्र निर्माण केले ज्यांनी फक्त वैराग्याचा मार्ग पत्करला. म्हणजे सुरुवातीला पुरुष हे आपले जे महाविष्णू त्यापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती आणि ब्रह्मदेवांनी सुद्धा प्रकृतीच्या आधाराने नाही तर स्वतःच्या योगमायेनी या 14 पुत्रांची निर्मिती केली. त्यातले हे 7 मनापासून कोण निर्माण झाले, मनापासून मरीची, नेत्रापासून अत्री, मुखापासून अंगिरस, कानापासून पुलस्त्य, नाभीपासून पुलह, हातापासून कृतू आणि त्वचेपासून भृगू. असे हे जे 7 निर्माण झाले त्यांनी वैराग्य मार्ग पत्करला. नंतर प्राणांपासून ज्यांची निर्मिती झाली ते आहेत वसिष्ठ ऋषी. प्राणांपासून त्यांची उत्पत्ती झालेली आहे ब्रह्मदेवाच्या प्राणांपासून. मग अंगुष्ठापासून दक्ष, छायेपासून कंदर्भ, गोदपासून नारद आणि इच्छेपासून सनत, सनंदन, सनातन आणि सनत कुमार.
मग शरीरापासून स्वयंभू मनु म्हणजे शरीरापासून जी उत्पत्ती झाली ती आहे स्वयंभू मनु आणि शतरूपा. म्हणजे आपण ज्यांचे वंशज आहोत ते मनु आणि शतरूपा हे ब्रह्मदेवाच्या शरीरापासून उत्पन्न झाले. आणि त्यांनी मग नंतर ध्यान केलं. ध्यानापासून चित्रगुप्त असे 14 पुत्र ब्रह्मदेवांनी निर्माण केले. म्हणजे या ठिकाणी गृहस्थ जीवन ज्यांनी सुरुवात केलं आहे त्याची सुरुवात करणारे वसिष्ठ ऋषी आहेत. गृहस्थाश्रमांचा ज्यांनी स्वीकार केला त्यांचे उद्गाते कोण आहेत? वसिष्ठ. म्हणजे एकूण असे 14 पुत्र ब्रह्मदेवाने निर्माण केले आणि प्रत्येकाला आपापलं कार्य दिलं आहे. ह्यातले त्वचेपासून भृगु ऋषी जे निर्माण झाले ते सगळे वैराग्य म्हणजे त्यांचा संसाराशी मायेशी कोणत्याही प्रकारचा संबंध नव्हता. नुसतं ज्ञान मिळवणे एवढाच फक्त त्यांचा उद्देश होता. नंतर वसिष्ठांपासून गृहस्थ जीवनाला सुरुवात झाली. नंतर मग त्यांनी स्वयंभू मनु शतरूपा म्हणजे आपले जे पूर्वज आहेत त्यांची उत्पत्ती केली आणि त्यानंतर मानव निर्माण झाले. ध्यानापासून चित्रगुप्त. आता ऋषींमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पदव्या आहेत. पहिले आहेत ब्रह्मर्षी, मग देवर्षी, मग परमर्षी, कांडर्षी, श्रुतर्षी, राजर्षी असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार ऋषींमध्ये सुद्धा आहेत. त्यातले वसिष्ठ हे ब्रह्मर्षी आहेत. योग यज्ञ तपश्चर्या शास्त्र जाणणारे हे वसिष्ठ ऋषी आहेत. वसिष्ठ ऋषींनी काय केलं? वसिष्ठ हे ब्रह्मर्षी आहेत. त्यांनी गृहस्थाश्रम चालवला, सृष्टीवर्धन केलं, रक्षा केली सृष्टीची, यज्ञ केले. त्यांच्याजवळ कामधेनू नावाची एक गाय होती आणि त्यांना 100 पुत्र झाले. पण या कामधेनूला पुढे विश्वामित्र ऋषी जे आहेत ते विश्वामित्र आणि वसिष्ठांमध्ये सतत खडाजंगी उडायचे. त्यांना वाटायचं की मी देवर्षी, योग यज्ञ तपश्चर्या शास्त्र जाणणारे देवर्षी असून सुद्धा ह्यांना ब्रह्मर्षी का म्हणतात? मग असं म्हटल्यामुळे त्यांनी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यांची 100 पुत्रांना मारलं. त्यानंतर त्यांची कामधेनू गाय पळवली. एवढं करून सुद्धा वसिष्ठांना काहीही त्यांच्या जीवनावर किंवा मनावर कोणताही परिणाम झाला नाही. त्यांचं मोठेपण यातच आहे की त्यांना इतका त्रास विश्वामित्र ऋषींनी दिला. कदाचित ती परीक्षा समजू, पण असं सगळं करून सुद्धा कोणत्याही प्रकारचे चलविचल न होता ते स्थिर होते. मग एक दिवस यांना राग आला विश्वामित्रांना की जेव्हा सभा बसलेली असताना जेव्हा ऋषी येतात तेव्हा यांना या देवर्षी असं म्हणून सगळ्यांना संबोधतात आणि जेव्हा वसिष्ठ येतात त्यावेळी त्यांना म्हणतात या ब्रह्मर्षी. असं म्हटल्याबरोबर सगळ्यांसमोर झालेला हा अपमान वाटतो विश्वामित्रांना. मग विश्वामित्र तडक त्यांच्याकडे जातात. संध्याकाळच्या वेळी जातात आणि जेव्हा जातात तेव्हा त्यांच्या आश्रमाजवळ उभे राहतात. तेव्हा वसिष्ठ ऋषी त्यांच्या शिष्यांना घेऊन बसलेले असतात आणि ते सांगतात आकाशामध्ये आज जो प्रकाश दिसतोय ना, संध्याकाळ रात्र झाली आहे, आता बघा आकाशात जो प्रकाश दिसतोय ना तो एक माझा मित्र येतोय ना, त्याचा उजेड आहे. असं म्हटल्याबरोबर त्यांना स्वतःच्या विचारांचं वैषम्य वाटतं आणि ते त्यांच्या पायावर नतमस्तक होतात. असे हे ब्रह्मर्षी खरंच ब्रह्मर्षी आहेत की ज्यांनी स्वतः एवढी सगळी तपश्चर्या करून सृष्टीचं संवर्धन करून गृहस्थाश्रम वाढवून सगळ्या जबाबदाऱ्या घेऊन आणि दुःख संकटांना सामना करत करत स्वतःचं पद असं त्यांनी स्थिर ठेवलं आहे. खरोखरच वसिष्ठ हे ब्रह्मर्षी सिद्ध झाले. आपण ज्या आकाशामध्ये 7 तारे पाहतो ते सगळे सप्तर्षी आहेत आणि वसिष्ठांच्या सोबत फक्त अरुंधती म्हणजे त्यांची बायको आहे. म्हणजे गृहस्थ धर्माचं ते प्रतीक आहे की त्यांनी सोबत वसिष्ठ आणि अरुंधती ही जोडी आपल्याला सतत आकाशामध्ये दिसते. बाकी ते 7 ऋषी वशिष्ठ काश्यपोत्री जमदग्निश्च गौतमः विश्वामित्र भरद्वाजौ सप्तर्षयो भवत. हे असे 7 सप्तर्षी आपल्याला आकाशामध्ये दिसतात. ते सतत जागा बदलत असतात. ध्रुव जसा एका जागी स्थिर आहे तसे ते स्थिर नसतात. पण आकाशामध्ये जर आपण बारीक निरीक्षण केलं संध्याकाळच्या वेळी तर आपल्याला हे सप्तर्षी दिसतात. आणि वसिष्ठांच्या सोबत असलेली अरुंधतीसुद्धा आपण बघू शकतो. म्हणजे असा हा गृहस्थाश्रम सुरू झालेला आणि नंतर ब्रह्मतेज असलेला ब्रह्मर्षी हे वसिष्ठ रामाचे गुरु आहे. आता वसिष्ठांच्या बाबतीत सुद्धा असं म्हटलं आहे की एक वसिष्ठ असे वेगवेगळे वसिष्ठ हे पद आहे. वसिष्ठ हे पद आहे.
एक जे वसिष्ठ होते ते ब्रह्माचे पुत्र जे आत्ता आपण बोललो. दुसरे इक्ष्वाकू म्हणजे मित्र वरुण आणि उर्वशीचा जो पुत्र आहे ते सुद्धा वसिष्ठ आहेत. तिसरे राजा हरिश्चंद्राचे पुत्र आहेत ते अग्निपुत्र आहेत. चौथे राजा दिलीप यांचे पुत्र आहेत. पाचवे राजा दशरथ यांचे सुद्धा गुरु आहेत. राजा दशरथाचे गुरु म्हणजे ज्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला ते राजा दशरथाचे गुरु आहेत. आणि सहावे पुन्हा आहेतच महाभारतामध्ये सुद्धा. महाभारताच्या काळात सुद्धा एक वसिष्ठ नावाचं पद आहे, ते पद आहे. असे हे ब्रह्मर्षी म्हणजे पहिले वसिष्ठ हे ब्रह्माचे पुत्र, दुसरे इक्ष्वाकू म्हणजे मित्र वरुण आणि उर्वशीचे पुत्र, तिसरे राजा हरिश्चंद्राच्या काळात अग्निपुत्र, चौथे राजा दिलीपच्या काळात सुद्धा आहेत. नंतर पाचवे राजा दशरथाच्या काळात आहेत ज्यांनी पुत्रकामेष्टी करवून रामाचा जन्म झाला ते. आणि सहावे महाभारत काळामध्ये सुद्धा आहेत ते नंतर सुद्धा होते. म्हणजे असे 6 हे वसिष्ठ हे पद आहे. अशा पद्धतीने वसिष्ठ आहेत. आणि वसिष्ठ हे आपल्या रामाचे गुरु आहेत. विश्वामित्र न्यायला आलेले आहेत पण वसिष्ठ हे त्यांचे कुलगुरू आहेत. अशी वसिष्ठांची महिमा आहे. जे सुरुवातीला ब्रह्माचे पुत्र 7 पुत्र होईपर्यंत कोणीही वैराग्याव्यतिरिक्त ज्ञान मिळवण्या व्यतिरिक्त काहीही केलं नाही. आणि नंतर वसिष्ठांपासून गृहस्थ धर्माला सुरुवात झालेली आहे. आणि अशा गृहस्थाश्रमाचा धर्म महत्त्वाचा एकपत्नीव्रत असलेला जो आपला रामराजा आहे त्याचे ते कुलगुरू आहेत वसिष्ठ. अशी वसिष्ठ ऋषींची महती आहे. असे वसिष्ठ रामाला उपदेश करतायत. रामाला उपदेश करताना काय बोलतायत वसिष्ठ गुरु?